उज्जैन महाकालेश्वर ज्योतिर्लिंग दुनियातील एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. इथे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर ताज्या चितेच्या राखेने भस्म आरती होते. हे मंदिर 3 मजली आहे. पहिले महाकाल, दुसरे ओंकारेश्वर, तर तिसऱ्या मजल्यावर नागचंद्रेश्वर. नागचंद्रेश्वराचे दर्शन फक्त नागपंचमीलाच करता येते. हे शिवलिंग स्वयंभू शिवलिंग आहे. उज्जैनला महाकालेश्वर देवाने बोलवल्याशिवाय तिथे कोणीही जाऊ शकत नाही. त्यांच्या दर्शनासाठी त्यांचीच मर्जी व्हावी लागते. महाकालेश्वर हे उज्जैनचे राजा आहेत. तिथे कुणीही मंत्री, प्रधानमंत्री व राष्ट्रपती किंवा राज्यलोक सारखे लोक रात्री मुक्काम करू शकत नाहीत किंवा जे राहतात त्यांची सत्ता नष्ट होते. महाकालेश्वर देवाच्या समोरून कुठलेही वरात किंवा नवरदेव घोड्यावर बसून जाऊ शकत नाहीत, कारण महाकालेश्वर हे उज्जैनचे राजा आहेत. मंदिरात एक अखंड ज्योत जळत राहते, ती कुणीच विझवू शकत नाही. महाकालेश्वर हे काळाचे स्वामी आहेत. मृत्यूनंतर उरते फक्त ती राख आणि त्यांना ती फार प्रिय आहे. त्यांचे दर्शन घेतल्यास जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते. इथे आक्रमणकाऱ्यांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा दुसऱ्याच दिवशी रहस्यमय मृत्यू झाला. जय महाकालेश्वर.